नमस्कार. आज आपण डाळ पालक करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ, अर्धा वाटी मूग डाळ आणि पाव वाटी घेतलेली आहे चणा डाळ. हे स्वच्छ धुवून हिंग टाकून कुकरला 4 शिट्ट्या लावून घेऊया. तोपर्यंत आपण इथे भाजी तयार करूया. त्यासाठी इथे कढईत मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यात जिरे घालायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे आणि ह्याच्यात आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेले ते घालायचं आहे. एक कांदा घालायचा आहे बारीक चिरून आणि हे सर्व आपल्याला तेलात चांगलं तळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात घालायचं आहे 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून घालायचं आहे धने पावडर. आता हे सर्व मिक्स करायचं आहे. पाव टेबलस्पून घालायची आहे हळद आणि हे चांगलं मिक्स झाल्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि ह्याच्यात आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे पालकची ती घालायची आहे. चांगली भाजी आपण मिक्स करून घेऊया. मीठ एवढ्यात घालू नका. पहिलं भाजी अशीच आपण शिजवून घेऊया. थोडंसं पाणी घालूया ह्याच्यात आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. 5 मिनिटांनी बघा आपली भाजी चांगली शिजलेली आहे आणि आता आपण जी डाळ उकळून घेतलेली आहे हिंग टाकून ती सर्व ह्याच्यात घालायची आहे आणि तुम्हाला किती घट्ट आणि पातळ हवे असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला ह्याच्यात आणि मीठ घाला आणि एक उकळी आणा. आपली डाळ फारच चवीला छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वात शेवटी ह्याच्यात तुम्ही अर्धा टेबलस्पून गरम मसाला व वरून कोथिंबीर घाला आणि मस्त गरमागरम डाळीवर 1 टेबलस्पून तुम्ही ह्याच्यात तूप घाला. चवीला फारच छान लागते ही डाळ.